पाठी येतं पण अंकल म्हणा कुठल्याच पोरीशी फोन बोलायला नाही सांग. लाडू आणि लाडूची मम्मी जाडू. आशू बाय मार्केट मधून आणू शकतो ना, मार्केट मधून मग हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. मी तुमचा लाडका विकी शेलके. आता जेवण वगैरे करून आलं, आता टाइमपास कुठेतरी फिरायला जातो. कंटाळा आलाय. लोकेश दादा पण घरी नाही म्हणून बोललो टाइमपास कुठेतरी फेरी मारतो. टाइमपास म्हणून जातो डायरेक्ट पनवेलला. आणि आहे 28 मे म्हणजे उद्या आमच्या छोटूचा बर्थडे आहे, तर रात्री त्याला विश करायला लागणार. झोपला नाही तर बरा आहे, बघू फोन करीन त्याच्या मम्मीला. झोपला नसेल तर चांगलं आहे, बघू आता काय आहे तर पुढचं प्रोसिजर. आणि उद्या काय आहे तर कुठे घेऊन जातात आम्हाला सर्वांना पार्टी. मला रात्री कंटाळा आला का मी पूर्ण ओल्ड पनवेल फिरतो. सकाळी लय गर्दी असते इकडं, रात्री कायच नसतं, म्हणजे एकदम बरा वाटतं. असा रात्री कंटाळा आला का इकडंच येतो मी कधी पण, एकदम असा बरा वाटतं. जरा इकडं तिकडं पूर्ण गाल्या फिरतं. जातो आता घरी, बघू लोकेश दादा जिथं जातो तो आले का बघतोय. तो नसला आला तर मग जाऊन घरी टाइमपास पिक्चर बघा कुठला तरी. आता लोकेश दादाच्या घरी त्याला फोन लावलेला, तो शॉपवर होता. टाइमपास करतो त्याच्या रूममध्ये. हॅलो, हॅपी बर्थडे. मग काय पाहिजे उद्या? हॅपी बर्थडे रे बच्चा. सारंग बाईला थोडा फिरवतो. बोललो आज बाईचा वाढदिवस आहे, बाईला 5-6 पोरी घेऊन जरा. काय बोलले सर, मी पाठी येतं पण अंकल म्हणा कुठल्याच पोरीशी फोन बोलायला नाही सांगत. असं सांगतं यो, मार घ्यायला लागेल म्हणा घरी. काय बोललं रे मम्मीला तू? मी काय करता बस, मी काय करता? कोणच्याशी बोलायला सांगते तुला? तुझ्याशी पोरींशी तू बोललं का? काय तू का नाही बोललं? चाललंय बघू, बाबूला कुठेतरी फिरवतो जरा. भाईचा बर्थडे बोललो पेस्ट्री मध्ये करू, बारीक सारीक इथं बसून. भाई व जास्त खर्च नको, खूप खर्च केले भाईला आज त्या दिवशी. काय रे बाई केले ना? 4 शूज घेतले भाईला एकदाच 1 आठवड्यात 4 शूज घेतले. याला घरी कॅन्डल. हां त्याची लय बडबड असते म्हणून याला डायरेक्ट स्विगीचा टॅग चिपकून याला गप्प बसवले. नुसता जापत बस, दुसरं काय नाही घरी. हां थांब. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर सारांश, हॅपी बर्थडे टू यू. खा. झाला भाईचा केक बिक कापला. आता एवढाच, आता उद्या येते काय ना केक बिक कापायचा. चाललो आता घरी दोघं पण. ब्रेक बघा लवकरच आशूबाईचा मुलगा छोटा आशू स्कूटी शिकणार आणि 4 व्हीलर. भाई खूप खुश आहे, आज बर्थडे आहे तर पेस्ट्री आणले खायला त्याला. उद्या चालेल, उद्या बर्थडे आमच्या भाईचा. तर सगळ्या माझ्या प्रिय मैत्रिणींनी आणि मित्रांनी त्याला विश करा नक्कीच. तू काय बोलणार आहे? हॅपी बर्थडे बोल, लवकर बोल, लवकर बोल. उद्या शूज नाही घेणार, नवीन घ्या. नवीन घेतले येल्लो वालं. हॅपी बर्थडे काय बच्चा, काय टू यू का? सोडते आता त्याला घरी. चलो बाय बाय, गुड नाईट. निघालोय आम्ही सगळी बाबूच्या बर्थडेला. बाबूचा बेस्ट फ्रेंड पण आलेला आहे, लाडू आणि लाडूची मम्मी जाडू. काय रे लाडूची मम्मी जाडू का रे? तू असं काय बघतोस रे? लाडू पप्पा कुठे आहेत तुझे? देवेश पप्पा. अरे शॉक लागली. सारण भाईचा फुल ते बुटांची म्हणजे पूर्ण वाट लावणार आहे. निघाली आमची पूर्ण फॅमिली, तो वाट लावणार आहे बुटांची पूर्ण फॅमिली निघाली. आल्यावर आता पूर्ण फॅमिली घेऊन साईदीपला. बाकीचे 4 कानपडान मारायचे. तिच्या बाईंना फोन ना उचली ना, काय ना उचली. पूर्ण फॅमिली आलेली आहे. आधी पुढे गेली आणि ती फॅमिली अर्धी. हो फुल डेकोरेशन केलेलं आहे. त्याला माहिती ना आशूबाई काय ते.
साहिदीप आशू भाई मार्केट मधून आणू शकतो ना मार्केट मधून मग घालू. साहिदीप भाई फुल पहिला आमचा जुना आहे. आम्ही इकडे जायचो पहिले आधी. आता फक्त नाहीत, आता दुसऱ्या हॉटेलला जातो म्हणून. सरजबाईच्या बड्डेचं डेकोरेशन. मोठा भाईला आवडत नाही, घालतच नाही नीट सकाळ वाईट टाकले. पूर्ण फॅमिली आले. आपल्या या त्याला आमचे आता व्हॅन लावून द्यायची इथंच ना आमच्या घरी. तर भावांना तुम्ही पूर्ण आपल्या बाबूच्या बड्डेचं डेकोरेशन बघितलं असणार. तर तो एकदम सुंदर होता आणि तो आपल्या भावानेच केलेला आहे. त्याला समजलं का आपल्या बाबूचा बड्डे 28 तारखेला, तर त्यांनी मला फोन केला का माझा असा सेटअप आहे म्हणून लावू का. मी बोललो हो भावा लाव ना, बोललो आपलाच आहे. तर तुम्हाला कधी काय बड्डेचा इव्हेंट अजून खूप काही इव्हेंट करतो तो तुम्हाला हवा असेल मी त्याचा नंबर पण बायोमध्ये टाकणार आहे आणि आपल्या याच्यावर तो तुम्हाला काही डिस्काउंट देईल, तुम्हाला दाखवतो आणि तो सगळा तुम्हाला सांगेल. आपल्याकडे बड्डे परत नेमिंग सेरेमनी आपली रिटायरमेंट वगैरे डेकोरेशन चांगले होतात. मी तुम्हाला विकीच्या रेफरन्सनी खूप काही रिजनेबल प्राईसमध्ये सेटअप सर्व काही करून देईल. अजून आपल्याकडे रिसेप्शन एंट्री वगैरे बहुतेक सारे आहेत. माझ्या पेजला फॉलो करा आणि तुम्ही बघा, मग पेजमध्ये सर्व काही दिलेलं आहे मी. हे बाकी एकीला का गाणी घे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. लाडू केक काप. हॅपी बर्थडे टू यू, लाडू केक काप. थँक्यू बोल. काय खाते तू? काय खाते? मला दे. मस्त जायू किती जायू. दादाला दे, दादाला हो दादा. येऊ दे ना बाई, येऊ दे ना. ए नी मुलींना चांगली कांदे म्हणा मावर फुगा फुगाचा काय त्यांचं करून त्यावेळी नेले प्रत्येकाने प्रत्येकाने चालवलं त्यावेळी तिकडे नेले त्या लहान जायचं
बोल एकच भाई बोल आशू आहे. एकच माझा आमचा आशू दादा लड्डूनी का लड्डूनी बर्थडे बॉयनी मारला मग त्याला केक बनवायला लागेल. मग केक बनवायला लागेल. थंड आहे बघ मस्त चिंडे बघ किती थंड आहे बघ. कपडे घ्यायचे. बाबूचा बर्थडे झालेला आहे. आता आम्ही सगळी फॅमिली चाललो घरी. मला गिफ्ट पण भेटला तर खरी गेल्यावर दाखवेल. घरी गेल्यावर दाखवील. हा निघाली सगळी फॅमिली. भावांनो फॅमिलीला घरी सोडलेली आणि मी पण आलो आता घरी. आता जाऊन डायरेक्ट झोपतो. आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. आणि नक्कीच आपल्या डेकोरेशनवाल्याला एकदा कॉन्टॅक्ट करून बघा. एकदम चांगल्या भावामध्ये तुम्हाला देईल आणि खूप सुंदर सुंदर बनवतो तो डेकोरेशन. सगळ्या प्रकारचे याचं असतं. नक्कीच एकदा त्याला फॉलो करा आणि त्याच्या पेजला बघा.